नमस्कार. राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. जसं की मी सांगितलेलं होतं की आमच्या SMBSच्या सक्षम उद्योजिका ज्यांच्याबरोबर माझं बिझनेस टॉक विथ राजश्री या नावाने एक नवीन मालिका आपण चालू करत आहोत. तर रोज आपल्याला नवनवीन उद्योजिका भेटणार आहे. तर आजपासून आम्ही त्याला सुरुवात करत आहोत. तर तुमचे आमचे सर्वांचे काही कॉमन प्रश्न असतात. व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी, त्यावर उपाय काय असावे, तोडगे काय असावे, तेच माझ्या तोंडून ऐकण्यासाठी बऱ्याच आमच्या उद्योजकांचे जे प्रश्न आहे, तर ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक उद्योजिका आजपासून तुमच्या समोर मांडणार आहे. तर ते तुम्ही मुलाखत ऐकताना तुम्हाला वाटणार कदाचित हे प्रश्न माझे पण आहे आणि तेच प्रश्न आमच्या SMBSच्या सक्षम उद्योजिका मांडत आहे. तर आपणा सर्वांना विनंती करते की तुमच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडून व्यवस्थित मिळण्यासाठी आजपर्यंत ज्यांनी राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेले नाही, तर पहिलं आपलं काम आहे बेल आयकॉनवर जाऊन आपल्या राजश्रीज व्यवसाय मंत्र्याला लाईक आणि सबस्क्राईब करायचं, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला, तर आज माझ्यासोबत आहे आमच्या SMBSच्या सक्षम उद्योजिका राजश्रीताई करपे. तर आपण थोडक्यात आपलं नाव आणि ओळख सांगा. नमस्कार. माझं नाव राजश्री धनराज करपे. मी ब्युटी पार्लर या व्यवसायाशी निगडीत आहे. गेली 20 वर्ष मी हा व्यवसाय करत आहे. तर तुमचा प्रश्न काय तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड? मॅडम, गेली 20 वर्ष हा बिझनेस करते, पण म्हणावा तसा सक्सेस नाहीये. तर वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे मी? अच्छा. तर आता आपल्या SMBS मध्ये राजश्रीताईंसारख्या जवळपास माझ्या हिशोबाने तरी 64 ते 65 ब्युटिशियन असेल. तर हाच प्रश्न राजश्रीताई प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या समोर मांडत आहे की वेळेचं नियोजन कसं करावं. कारण ब्युटी पार्लर बऱ्याच जणांचे घरातून आहे, काहींचे बाहेरून आहे आणि प्रत्येकीला माझं घर पाहून मला व्यवसाय करायचा आहे. आणि अर्थातच प्रत्येक स्त्रीची घर, कुटुंब ही पहिली प्रायोरिटी असलीच पाहिजे. आणि वेळेचं नियोजन कसं करायचं, तर मी नेहमी माझ्या मार्गदर्शनमध्ये सांगत असते, तुम्हाला पण 12 तास आहे, मला पण 12 तास आहे, 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. तर सगळ्यात पहिलं प्रत्येकीने हे ठरवायचंय की माझं घर, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझं सामाजिक कार्य, माझं आध्यात्मिक कार्य, माझे सगळ्या गोष्टी करून मला व्यवसायासाठी किती वेळ उरतोय. मग त्या वेळेनुसार मी माझ्या व्यवसायाचा वेळ ठरवला तरी पण उत्तम. परंतु काही एरियामध्ये विशिष्ट टाइम स्लॉटमध्येच कस्टमर येतात आणि शक्यतो काही महिला संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडतात. अर्थातच ब्युटी पार्लर हा जो व्यवसाय आहे, तर हा शक्यतो दुपारी 4 नंतर बऱ्याच महिला बाहेर पडतात. सकाळी आपापली कामं करतात. म्हणून वेळेचं नियोजन करत असताना समजा तुमच्या एरियामध्ये क्राऊड कधी येतो हे तुम्हाला माहिती असतं, की गर्दी कधी होती किंवा कुठल्या वाराला होती किंवा हॉलिडेला होती. गुरुवार, शनिवार, रविवार जास्त गर्दी असते. हा. आणि सकाळच्या टाइमला ज्या वेळेला लेडीज मुलांना शाळेत सोडायला येतात 12च्या दरम्यान, तेव्हा असते, कारण ते हा. फ्री होतात ना मुलांना शाळेत पोहोचवल्यानंतर. मग तर आपण आपले कामं त्या वेळेला बाजूला ठेवून जे प्रायोरिटीचे काम आहेत ते करून तो वेळ त्या महिलांसाठी ठेवायचा. उरला प्रश्न जर रविवार, गुरुवार, शनिवार गर्दी होत असेल, तर ते कामं, एक्स्ट्राचे कामं अजिबात त्या दिवशी ठेवायचे नाही. कारण धंदा ही आपली प्रायोरिटी आहे. ते एक्स्ट्राचे कामं तुम्हाला बाहेर प्रेसला कपडे देणं असेल, भाजीला जाणं असेल, मार्केटला जाणं असेल, तर ते कामं आदल्या दिवशी करून ठेवणे, किंवा काही इव्हेंट असेल, काही मैत्रिणींचं गेट टुगेदर असेल, तर त्या तारखा टाळून करण्याचा प्रयत्न करायचा. पण बऱ्याच वेळा काही नातेवाईकांचे लग्न असतात, काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस आपण ज्याला जे म्हणतो, की काही गोष्टी आपण टाळूच शकत नाही. तर अचानक आलेल्या आणीबाणीला 11th अवर्सला काही गोष्टी कराव्या लागतात, त्याला पर्याय नसतो. पण आपण त्या 3 दिवशी अजिबात घरातले कामं न ठेवता व्यवसायाला प्रायोरिटी. पार्लरच्या बिझनेसमध्ये खूप प्रतिस्पर्धा आहे आता. तर आपल्याला स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आणि कधी कधी मानसिक खच्चीकरण पण होतं, की आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण प्रतिस्पर्धी खूप आहेत. कारण प्रत्येक एरियात नाही म्हटलं तरी 10-15 पार्लर्स असतात. मग अशा वेळेला आपल्याला अव्वल ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. ही स्पर्धा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे ब्युटी पार्लर असू द्या किंवा बाकीचे केटरिंगचे व्यवसाय असू द्या, फॅशन इंडस्ट्री असू द्या किंवा आमचा स्वतःचा पण व्यवसाय आहे. बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन येणार, लोक येणार, आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करणार. मग आपण टिकून कसं राहायचं? तर मला इतरांपेक्षा चांगलं काय देता येतं, दुसरी गोष्ट वेगळं काय देता येतं. मग वेगळेपणाच्या बाबतीत मी मगाशी जसं सांगितलं, सेमिनार किंवा एखादी तरी वेगळी गोष्ट जर क्लायंटला देण्याचा प्रयत्न केलं, सणावारानुसार वेगवेगळ्या ऑफर आणि पॅकेजेस द्यायचे. जसं की तुम्हाला हेअर कट आणि आयब्रोला भांडवल लागत नाही, ती तुमची कला आहे. मग तुम्ही जर ते पॅकेज तयार करत असताना वॅक्सिंगला थोडं लागेल तुम्हाला, समजा फेशियल किटला थोडंसं जास्त लागेल,
तर त्यांचा मिलाप करून तुम्ही जर पॅकेज केले की 1011 मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार, याच्यावर आयब्रो फ्री मिळणार, फ्रीचा जमाना आहे, ऑफरचा जमाना आहे, डिस्काउंटचा जमाना आहे, किंवा येणाऱ्या सणावाराचा डिस्काउंट जाहीर करणे आणि तो सोशल मीडियाला फोकस करणे. कारण आम्हाला स्त्रियांना डिस्काउंट, फ्री, गिफ्ट अशा गोष्टी खूप आवडतात. तर छोटंसं गिफ्ट, आता समजा एखाद्याने 2,000चं का आपल्याकडे सर्व्हिस घेतली, तर आपल्याला माहिती त्या 2,000 मधले 500 रुपये माझा फायदा आहे, त्याच्यातल्या 50 रुपयाचं गिफ्ट दिलं तरी पण ती व्यक्ती खुश होती आणि गिफ्टच्या आशेने ते आपल्याकडे येतात. आणि दुसरी गोष्ट, एखादीने आपल्याला खूप बिझनेस दिला तर तिला वेगळा डिस्काउंट देणं आणि येणाऱ्या कस्टमरला काहीतरी वेगळं देण्याचा जो प्रयत्न करतो. समजा काही सणावाराला एखादं रोपटं गिफ्ट दिलं येणाऱ्या तुमच्या 10 कस्टमर मध्ये, क्लायंट मध्ये, असं वेगवेगळ्या ऑफर, गिफ्ट, डिस्काउंट याच्यावर भर द्यायचा आहे जास्त, आणि पॅकेज सणावारानुसार. मार्केटमध्ये आता नवीन नवीन ट्रेंड्स येतात मेकअपचे, किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान मशिनरीज येतात. मग पारंपरिक आम्ही जवळजवळ 20 वर्ष वेगळ्या पद्धतीने बिझनेस केलेला आहे आणि आताच्या पिढीनुसार त्याच्यात मॅच करावं लागतं. तर ट्रेंड आणि तंत्रज्ञानाशी कसं जुळवून घेतलं पाहिजे आता? एकदम जिकरीचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये इट्स नॉट अबाउट ब्युटी पार्लर अँड ब्युटी इंडस्ट्री. प्रत्येक व्यवसायामध्ये आलेला ट्रेंड आणि तंत्रज्ञान यांच्याशी जेव्हा तुम्ही सुसंगत, यांची संगत एकत्रितपणे छान जुळून घेता, तर तुमच्या व्यवसायाला अपडेशन, अपग्रेडेशन पासून कुणीही थांबवू शकत नाही. तर वेळ, तंत्रज्ञान आणि ट्रेंड, अर्थातच ब्युटी हे फील्ड असं आहे की तिथं रोज नवनवीन फॅशन येतात आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला चेंजेस करावे लागतात. आणि तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणजे पूर्वीचं जे होतं, समजा मी पण ब्युटी इंडस्ट्रीमध्ये माझा छंद म्हणून काम केलेलं आहे, तर तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर अद्ययावत मशिनरी आपल्याकडे असल्याच पाहिजे. समजा आपली ऐपत नसेल तर 4 मशीनच्या जागी 2 मशीन तरी आपल्याकडे असल्या पाहिजे. वारंवार कस्टमरला तोच सेटअप तेच जर दिसलं, तर एखाद्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान दिसलं तर अर्थातच तिथं जायला लगेच आपले कस्टमर तयार होतात किंवा आपले क्लायंट लगेच चेंज म्हणून जातात. तर पहिलं तर तुम्हाला वेगवेगळे सेमिनार करणं गरजेचंच आहे. स्वतःच्या गोल सेटमध्ये एक लिहायचं की मी या महिन्याला एक तरी सेमिनार करत ब्युटी रिलेटेड. तिथून तुमचं नॉलेज गेन होईल. नॉलेज गेन झाल्यानंतर मशिनरीचा अभ्यास, आता आपण जर पाहिलं तर जेमिनी AI असेल, ChatGPT असेल, नवनवीन तंत्रज्ञान आपण तिथून विचारू शकतो. उरला प्रश्न म्हणजे मग मला त्या माझ्या आयपॉडमध्ये बसतंय का, काही होतंय का, तर त्याच्या 50% तरी आपण आणण्याचा प्रयत्न करायचा आणि ट्रेंडसाठी सेमिनार करायचं आणि तंत्रज्ञानासाठी स्वतःचं नॉलेज गेन करून अजून आपल्याला सोशल मीडिया असू द्या किंवा ChatGPT बाकीचे जे AI च्या माध्यमामधून तंत्रज्ञानाचा आपण अभ्यास करायचा आहे. मॅडम, मी पार्लरच्या बिझनेसला एक कॉस्मेटिकचा जोड व्यवसाय चालू केलेला आहे. खूप छान चाललाय. पण तो मी अजून कशा पद्धतीने वाढवू शकतो? म्हणजे माझ्या येणाऱ्याच क्लायंटना मी कॉस्मेटिक सजेस्ट करते, ते घेतात पण. पण अजून चांगल्या पद्धतीने मी त्यांना प्रेझेंट कसं करू की हे प्रॉडक्ट तुम्ही हे करा म्हणून घ्या? खूप छान प्रश्न. पार्लरच्या रिलेटेड कॉस्मेटिक एकदम को रिलेटेड आहे. जेव्हाही तुम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे सोबत, म्हणजे अजून एक बिझनेस करायचा, तर तो नेहमी को रिलेटेड असलेला कधी पण बेस्ट राहील. तर तो को रिलेटेड बिझनेस जरी असला तर ह्या महिन्यामध्ये तुमच्याकडून ज्यांनी कॉस्मेटिक घेतली, ऑब्व्हियसली ते लगेच कन्झ्युम होणार नाही, दुसऱ्या महिन्यामध्ये ते घेणार नाही. या महिन्यातला सेल तुमचा इथपर्यंत गेला तर दुसऱ्या महिन्यामध्ये तो डाऊन होईल, मग तुम्हाला खच्चीकरण वाटेल. मग नवीन कस्टमर आणायचे कसे, नवीन क्लायंट कन्व्हिन्स कसे करायचे. मी नेहमी सांगत असते, ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा त्यांनी रोज नव्या 2 तरी ओळखी करा. PR वाढवा, तुमचे पब्लिक रिलेशन वाढवा. मग ते PR कुठून वाढतील? तुम्ही स्वतः घरात बसण्याऐवजी फावल्या वेळामध्ये बागेत जा, भाजीला जा, स्टॉपवर जा, इव्हेंटला जा, कुठेही जाऊ द्या. नवीन ठिकाणी तुम्ही ओळखी केल्या पाहिजे. तुमचे स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड सोबत ठेवले पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्ती काय करतात ते पण जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा मी माझ्या स्वतःबद्दलच सांगेल तर समोरच्याला कदाचित इरिटेट होईल. दुसऱ्याचं ॲप्रिसिएशन करणं, मैत्रीचा हात पुढं करणं, मैत्री वाढवणं, संपर्क वाढवणं. बसमध्ये तुम्ही क्लायंट जोडू शकता, तुम्ही इव्हेंटमध्ये क्लायंट जोडू शकता, तुम्ही लग्न कार्यात जोडू शकता. फक्त हे नाहीये की मला पहिल्याच भेटीमध्ये काहीतरी विकायचंय. पहिल्या भेटीमध्ये हाय हॅलो करून रिलेशन मेंटेन होतील, मग नंतर थोडंसं हळूहळू बोलणं होईल आणि 1 तास दिवसभरातला या रिलेशन मेंटेनवर गेला पाहिजे. मग त्यांना व्हॉट्सअपचे मेसेज जाऊ द्या, त्यांना ब्रॉडकास्टने तुमचं काहीतरी जाऊ द्या, आणि किंवा तुम्ही जे कार्य करताय तर ते जास्तीत जास्त प्रेझेंटेबल कसं करता येईल, कारण अनकॉमन लोक पण तुमच्याकडे आले पाहिजे. सोशल मीडियाचा प्रॉपर वापर करून आपण ते करू शकता. मॅडम, एक असा एक महत्वाचा प्रश्न आहे की आता मला हा व्यवसाय वाढवायचा आहे. पार्लर आहे, दुकान आहे, सगळे, पण ते मला चांगल्या पद्धतीने करायचं, तर ह्याला मला आर्थिक कर्ज कुठून मिळू शकेल?
आर्थिक कर्जासाठी मागच्या वेळेस पण आपण काही शासकीय योजनांबद्दल माहिती दिली. आपलं पण काही बँकेबरोबर टायअप करायचं चाललं, कारण तुमची रिक्वायरमेंट थोडी असती मायक्रो फायनान्स सारखी 1 लाख, 2 लाख, 5 लाख. तर आता येणाऱ्या अपकमिंग 2-3 महिन्यामध्ये आपण संस्थेच्या माध्यमातून करतोच आहे. पण बँकिंगसाठी तुम्ही याच्यासाठी एआयचा वापर करून की महिला उद्योजकांसाठी काही सीएम पोर्टर आहे, काही पीएम पोर्टर आहे, काही इंस्टाग्रामला पण तुम्ही टाकलं तरी पण तुम्हाला ते येऊ शकतं की मला फंडिंग कुठून मिळू शकतं उद्योजकांना. काही मी राणे मॅडमला पण पाठवून ठेवलेले आहे, तर तिथून पण आम्ही तुम्हाला लिंक पाठवण्याचा प्रयत्न करू की उद्योजकांना कर्ज कसं मिळू शकतं. CGTML, PGTML म्हणजे पंतप्रधान योजनेअंतर्गत, मुख्यमंत्री योजनेअंतर्गत महिला उद्योजकांसाठी खास खूप आहे कर्ज. जसे की रुरल एरियामध्ये 25% सबसिडीच्या काही स्कीम आहे, काही अर्बन एरियामध्ये 25% सबसिडीच्या काही स्कीम आहे. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आणि चुकीचे लोक त्याचा फायदा उचलतात. तर आजपासून एक अभ्यासच करायचा 10-10 मिनिटं. युट्यूबला टाका, गुगलला टाका, ChatGPTला टाका, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही एआयचा वापर करून विचारत राहा प्रश्न आणि तुम्हाला बऱ्याच योजनांची माहिती मिळेल. फक्त त्या ऍक्च्युली वर्कआउट होत नसेल तर त्याच्यावर पण आपण थोडं बँकेच्याकडे जाऊन विचारू किंवा SBI काही शासकीय ज्या बँका असतात, नॅशनलाइज बँका असतात, तर तिथं जाऊन विचारत चला आम्हाला महिलांसाठी काही योजना आहे का. डायरेक्ट मॅनेजरकडे जाऊन आपले व्हिजिटिंग कार्ड देऊन हाय हॅलो आम्ही हे असं असं आहे, आम्हाला तुमच्या बँकेबरोबर काम करायचंय आणि वाटल्यास मला सोबत घ्या. 10-10 उद्योजकांचा ग्रुप करून आपण जाऊ. थँक्यू. तर आज अशा प्रकारे राजश्रीताई करते या आमच्या SMBSच्या सक्षम उद्योजकांची आपण लाईव्ह मुलाखत पाहिली की जे त्यांचे प्रश्न होते ते तुमचे प्रश्न होते. ही मुलाखत पाहताना तुम्हाला वाटेल हा प्रश्न अरे मला पण होता, राजश्रीताईंनी तो विचारला. नक्कीच तुमच्या पण प्रश्नांचे आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. प्रश्न तुमचं, उत्तर आमचं, बिझनेस टॉक असणार आपला. तर या मालिकेमध्ये आपल्याला सहभागी जर व्हायचं असेल तर आमच्या संस्थेच्या नंबरशी तुम्ही संपर्क करा. संस्थेचा नंबर मी एकदा रिपीट करते, 95-11-89-36-59. तर याची तुम्ही नोंद घ्या सगळ्यांनी. आणि इथून पुढच्याही उद्योजकांचं एक सत्र दर 8 दिवसाला आम्ही टाकत चालणार आहे. आपणही पहा आणि आपल्या इतर ग्रुपलाही शेअर करा, जेणेकरून आमच्या उद्योजकांचा व्यवसाय वाढण्यासाठी मदत होईल. आम्ही कमेंट बॉक्समध्ये या उद्योजकांची माहिती आणि संपर्क नंबर देऊ. ज्यांना कोणाला ब्युटी सर्व्हिस घ्यायच्या, कॉस्मेटिक रिलेटेड काय तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही राजश्रीताईंना विचारू शकता. धन्यवाद.